इथं तर अजिबात आवाज येत नाही, तिथं माणसं तिथं आवाज नाही. म्हणजे टावर खाली रेंज नाही, तुम्ही सिस्टीम कशी लावली मला माहित नाही, पण इथं अजिबात रेंज नाही. सगळा आवाज कुठं जातो तो माहित नाही. इथं तर आवाज बघायला त्याचा माणसांना जेवढा आनंद आम्हाला देते, आम्हाला काही नाही आमचा फक्त प्रवास एवढा लावा सार्थक लागला पाहिजे. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे एवढंच आमची अपेक्षा असते. नाही तर पण कोणाचा आरोप होणार उभा नाही. आवाज येते का तुम्ही सिस्टीम वाली तिथं जाऊन कसं तयार करतात? आणि सारी तरी महिना डिस्कोचं मनी घे, वाची फणी घे, चहाची गाळी घे, हे आदलेला आरसा घे, टकलेला कंगवा घे, पोचलेला दंतमंजन घे, हे सुकडी घे, बांबू घे, गुलाल घे, 3.5 मीटर कापाळ घे, राखेलचा डबा घे, फेटायला गाडीची पिठी घे, नसले खाणे कधी सापडत ते पण घे, सवत घेऊन करते बघ वाढ ये बाबाबाई वाडगी माई, ये रखमाबाई वाडगी माई, ये सुराबाई वाडगी माई, ये चेसिमोली वाडगी माई, ये गुडीचाई वाडगी माई, ये पक्केचाई वाडगी माई, ये मोबाईल वाली वाडगी माई. ये बचाई साथ काय लागले डोळे माझ्याकडे वगैरे टाका मग आज पण भातमार गणित चिंतवार तुला सुया देते, बिबल देते, दोरा देते, डिस्कोचं मनी देते बघ, तुझ्या मंदिराला खेळायला कुलकुला देते बघ, मस्त वर्गी तुला वाडगी गाय तुला ये नथवाले मावशी तुला 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 टोपीवाला मामा पाणी पुढे आला मामा आला आला आला
रामला गाडी पुरीची मामा हे तुला जोड होईल नाथमाड होईल तुला बारे म्हणू तुला होईल प्रेमाची कुंकू व्हायला लागले सद्भक्ती गोळा के हाती धरले आणि सानंद गुरुगुला घेऊन शकुन सांगवारी गुरुगुंडा तुला गुरुगुंडा तुला जोडी यमाला जोडी तुला जोडी तुला जोडी तुला जोडी यमाला जोडी त्याला जोडी त्याला जोडी काय नाव काय नसते काय नाव मग तसं माझ्याकडे पिंडोळ्याची पापणी सुद्धा खरी टाकली नाही विचारा काय हाय विचारा काय हाय करतात मासू नाही म्हणता का 2025 ची ऑफर 2025 ची ऑफर आहे एका एक फ्री मोबाईलवर जिओचं सिम कार्ड मोबाईल भेटा त्याच्या किंवा पप्पा काटा कर माणूस फिरली वाटतं थांब सरळ करतो मला मान तरी काय सांगायचं भक्ता लागी स्तंभ धोरणी भक्ता लागी अडचणी आणि तरकटी उभी राहिली सीमा गुरुन लावी तुला गुरुगुंडा म्हणजे काय गुरुगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो काय होतो गुरुगुंडा म्हणजे शाब्दिक अर्थ घेतला व्यावहारिक अर्थ घेतला त्याचा अर्थ होतो तुला मुलगा होईल मुलगी होईल पण संदेह मन मारत गुरुगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगी सांगत नाही मुलगा सांगत नाही किंवा लेकरूबाला सांगत नाही गुरुगुंडा म्हणजे लेकरूबाळांना कारण लेकरूबाळ हा नवसाला होत नसतं लक्षात घ्या नवसाला घावायचा विषय आहे त्याचं खंडनामचे जगद्गुरु आहे महाराज म्हणतात नवसही कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती नवसाला लेकर होता मग गुरुगुंडा म्हणजे काय महाराज म्हणतात गुरुगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ईश्वराच्या तुला ज्ञान होईल जे ज्ञान झालं ज्ञानोबरायांना तुकोबरायांना नामदेवरायांना शांतीप्रम एकनाथ महाराजांना जे ज्ञान झालं तुम्हाला ते ज्ञान होईल हो पण प्रश्न पडला हा ज्ञान नावाचा गुरुगुंडा आधी कोणाकोणाच्या पोटी जन्माला आनंदीच्या पुत्रपंता रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा गुरुगुंडा जन्माला वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी गेली चांगली उपासक अमृतामध्ये हरिपाठ आणि विश्वासला तपासायला गेलो वय होतं 16 वर्षी तुकोबरायांनी गाठालेला हा गुरुगुंडा आणखी कोणाकोणाच्या पोटी जन्माला आला गुरुगुंडा जन्माला आला राजमाताची जाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा गुरुगुंडा जन्माला आला अवघ्या वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण केलं महाराज म्हणतात असा गुरुगुंडा तुमच्या पोटी जन्माला आला पाहिजे असा गुरुगुंडा पोटी जन्माला आणायचा असेल तर काय करावं लागलं मिस्त्री कसं काय करावं लागलं टीव्ही सिरियल पाहावं लागेल संस्कार पोरांवर करावे लागतील कारण छत्रपती शिवाजीराजे घडले हे आई जिजाऊंनी केलेले संस्कार होते बरं आईच्या संस्काराशिवाय घडू शकत नाही पूर्वीच्या मावल्या लेकरू जर रडू लागलं ना तर त्याला अंग गिरगायचे त्यासाठी त्याला देवधर्माच्या गोष्टी सांगायच्या शूरग्रांच्या गोष्टी सांगायच्या
पोरं सुरू व्हायची. पण आत्ताची आई तशी राहिली नाही. आत्ताची आई थोडी बिझी झाली. आत्ताच्या आईच्या हातामध्ये आला मोबाईल. आत्ताची आई रील स्टार झाली. आत्ताच्या आई असा आडवा मोबाईल धरते माकडं बंद करते. सेल्फी काढती सेल्फी. पूर्वीसारखी आई राहिली नाही. पूर्वीची आई लेकरांना संस्कार द्यायची. आत्ताची आई लेकरू रडू लागलं की पोराच्या हातामध्ये मोबाईल देते. त्याला कार्टून लावून देते. त्याला खेळायला घेऊन देते. त्याच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते. आणि या टीव्हीच्या रिमोटनं काय झालं माहिती? टीव्ही म्हणा आणि मोबाईल म्हणून काय झालं? पोराच्या डोळ्याचं वाटलं झालं. त्याचं नावच आहे पहा. ती म्हणजे ताबडतोब आणि ही म्हणजे वाटलं. म्हणजे जे पाहिल्याच्या नंतर ताबडतोब वाटलं होतं त्याचं नाव टीव्ही. पोराचं डोक्यामधून गेलं पोरं. म्हणजे याचा अर्थ आपले ते पोरं हुशार पाहिजे असं नाही बरं. पोरं हुशार पाहिजे तुम्हाला म्हणलं पोरं हुशार हे पोरं. मी सांगत त्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या द्यायचं बरं का. ऑलरेडी वस्तू मी सांगत त्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या द्यायचं बरं. घाबरायचं नाही. मला सांग बरं का, तू पण बोलू शकतो. मला सांग, आपल्या मोबाईल मध्ये 2 GB चा बंदुकीचा गेम आहे. काय नाव त्याचं? फ्री फायर. काय वा वा त्यासाठी काय आवाज घालतो मला. वा मला सांग, आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे बघ. एक मोठ्या डेअरीचं आणि एक छोट्या डेअरीचं. काय नाव त्याचं? काय नाव आहे? मोठ्यानं मोठं बदलू. वा असं वाटतं आता मला तुमच्या व्हिडिओ मध्ये जन्म विचार करत ए बाळा मोठं बदलू. बाळा एक झिंगाट गाणं आलं होतं बघ. झिंग झिंगाट. कोणत्या पिक्चर मधलं होतं ते? सैराट. त्या सैराट मध्ये बरोबर आहे बोल मला तू. त्या सैराट मध्ये एक हिरो होता. त्याचं नाव